तुम्हाला जे आर दुरुस्त करायचा आहे, सुधारणा करायची, सुधारित जे आरची, त्या टायमाला जायचं नाही. कॉन्टॅक्ट नंबर घ्या कोणाचा, म्हणजे आपण मी सगळं टाकून देतो तुम्हाला समोर करून घ्या. आपण त्यांच्याबरोबर कधी यायचं, किती वाजता यायचं, त्याचं आहे कोणाला तुम्हाला सगळं टाकून देतो फोनवरती. आम्हाला काय आहे, याच्यात कुणाला नाही राजकारण नाही करायचं ना, याच्यात गरीबाचं कल्याण आरक्षण देऊन करायचं. येणार ना ते हेल्पडा नको, कोणाचा एक नंबर दिला मला. नाही ना, आधी आम्ही तुमच्याकडून वेळच घेणार, तेव्हाच पाठवू त्यांना. आणि ह्यालपाट्याला काय आयुष्य, ह्यालपाट्यात गेले आमचं काय सांगा. हेल्पडे घालायची नाही ना आता नाही होत असं, आम्हाला बी शंका नाही राहिली. आता ह्यालपाटी व्हायचे नाही बुवा, मराठवाड्याची ह्यालपाटी बंद होते, ही मात्र आम्हाला आता 100% खात्री पटलेली. नाहीत मी बोलायला वाचावत बोलत असतो, ते खात्रीच पटले की समाजाचं कल्याण होईल वाटतं आता. म्हणजे सातारा संस्थानवाल्याचं पण आणि हैदराबादवाल्याचं पण. विश्रांती घ्या, विश्रांतीच होय ना, काय सांगत आता. नाही आता काही अडचण नाही, विश्रांती घ्या. आता तब्येतीचा विचार केला पाहिजे, बाकीचा विचार करतो आमच्या सोपून दिलं ना. दिलं खरंच दिलं, काही नाही पाहिजे माझ्या मराठवाड्यात एवढं द्या, डोक्यावर घेते. हा, सातारा संस्थान बी डोक्यावर घे. काय आपण उघडच बोलणार आहे पहिल्यापासूनच. आम्हाला तर काय करायचं राजकारण, आमच्या लेकराचं कल्याण झाल्यावर आम्हाला काय करायचं त्या राजकारणाचं विजकारणाचं. आमच्या लेकराचं कल्याण झालं की उद हा बरं, हे काही आडून आहे का, काही मिळवायसाठी भाषा आहे का, तर नाही. मी 1.5 वर्षापासून हे म्हणतोय, म्हणजे आपले फडणवीस साहेबाला सुद्धा हेच राजकारण करा, तुम्हीच खुर्च्यावर राहा, तुम्हीच मजा करा, काय देणं घेणं, पण मग समाजाचं मला द्या. पण मग ते ताणायचं कशामुळं, हो हो नाही नाही, हो हो नाही नाही, असं व्हायचं. बंधन असतात त्याच्यामध्ये. काय असतं की आपल्याला ती कल्पना आहे सगळ्या बाजूनी कसं आवड असते. नाही आता ते बी बदलले, बरं झालं तुमच्यामुळं, चांगलं झालं म्हणायचं. मग तसंच नाही ना, काय सकारात्मक आहे. सकाराम नाही तू कराम नाही, तुम्हाला काय सांगा, आमचा फेस काढा द्या, एक नोंद द्या ना, तर नुसतेच म्हणते सकाराम. काहीच आज नकारात्मक चर्चा मी ऐकलीच नाही हो साहेब. आणखी एकदा म्हणले नकारात्मक चर्चा, काय आता सकारात्मकच म्हणते, आणि व्हायना काहीच. ते बरं झालं तुमच्यामुळं, व्हायना दुरुस्त, पोळी चांगली लागा लागली बस. लेकराचं हे नका लोक कशाला भुकालेले नाही. गरीबात आम्ही रोज येत, तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं, पण आम्ही वेगळ्या पद्धतीने. तुमच्यापाशी जे मांडायचं नाही ते आमच्यापाशी मांडलं जातं गरीबाकडून. त्यांना तुम्ही एखाद्याला आमदार करा, एखाद्याला नगरसेवक करा, आणि त्या नगरसेवकला तुम्ही महापौर करू नका, सोडच. एखाद्या आमदाराला मंत्री करू नका, सोडच. पण गरीबाला जर दिलं ना, ते मोरूस तरी उपकार विसरत नाही, मोरूस तर. अशी गरीबाची शिष्ट नाही. मी 2 वर्षाला हाताळतोय, मी नुसतं दिलं इमानदारी, फक्त कुणाच्या रुपयाला हात लावला नाही, कुणाचं पद घेतलं नाही. मला आणखीन गरीब विसरा नाही. एके हाकीवर मुंबई म्हणलं की मुंबई, जाम म्हणलं जाम, नको म्हणलं की मागे. ही परिस्थिती सत्य तर सांगतो मी, आणि माझ्या बोलण्यातली तळतळे सांगतो तुम्हाला की माझ्या गरीबाच्या लेकराला द्या. अरे ते डकर घेऊन नसते हमेशा. तुम्ही म्हणता ओबीसी तुमचा आहे, मराठा तुमचाच होईल. आम्हाला काय, गरीबाच्या लेकराचं कल्याण एवढंच आमचं पण आहे, आणि त्यासाठी जीव जाळतो आम्ही. एवढं काय नाही. आज काय राहिलं नाही, चालता येत नाही, उठता येत नाही, सारखी पोटात आग येते तिथून आल्यापासून. तरी समाजाचंच येडे. तुम्ही यायचं म्हणलं बरं झालं, 4 शब्द आणखी समाजाचे सांगू. मग डोक्यात असलं का दुसरं साधायला बघू तू काहीतरी, मपलं जमन का, मग कुठं चिटकायला आहे का जागा, हाळका हाणता येईन का. मी आला माणूस मोबाईल संजय शेसाट साहेब आले, मी समाजाचंच हित साधलं तिथं. म्हणलं ते व्हॅलिडेटर पटापटा करायला सांगा. त्याने तुला डोक्यात हाणून घेतलं, कवा तरी बाबाला भेटायला यावं का नाही. मला की समाजाचंच सांगतो, तुझं काय चाललंय, तब्येत कशी आहे. त्याने लगेच आत्ता प्रधान सचिव कोणतरी कांबळे साहेब बहुतेक, आत्ता कांबळे साहेब ते म्हणले मला आत्ता आदेश काढ म्हणे, आता पहिला की व्हॅलिडिटी पुऱ्या दिल्या पाहिजे, कशामुळे रोखून द्या करून काय पहिल्यापासून चूक झाली. व्हॅलिडिटी कमिटीला कॉन्स्टिट्युशनल पॉवर दिली, आणि कॉन्स्टिट्युशनल पॉवरमध्ये डायरेक्शन देता येत नाही. आणि आपलं एकच राज्य आहे, त्यांनी हे ओढून घेतलेलं आहे. तरी पुढे प्रसंग घटना घडली, नंतर मग सुप्रीम कोर्ट आपण लिखित घेतात, मागचं काही कॉल समजली कॅबिनेट समिती करतो. बाकीच्या राज्यांमध्ये प्रांताला अधिकारी सगळे, अशी काही समिती नाही. मग आता आम्ही असं या चर्चेत आमच्या असं ठरलं की आपण एकदा परत तपासून पाहू तुम्ही काय दिलं होतं. आता काय अडचण नाही आहे, डेलिगेट प्रांताच्या लेवलवर डेलिगेट करू, म्हणजे मग तरगती येऊन जाईल. आपल्याला ह्या JRचा पण थोडा आधार घ्यायलाच लागणार आहे असं वाटतंय. बघा, वाटत नसेल तर हरकत नाही. आपल्या नागपूरच्या पंजाब देशमुख साहेबांनी ज्यावेळेस दिलं होतं त्या JRचा पण आधार शक्य वाटला तर म्हणतो मी, फक्त माहिती द्यायला होतं आम्ही तुम्हाला
शक्य वाटलं तर. आणि ह्या विषय गॅझेटियरचा जर मागासवर्ग आयोगाकडे बी जाण्याचं काही त्याच्या संदर्भानं असेल तर शिंदे समितीकडून सरकारकडं आणि सरकारकडून मागासवर्ग आयोगाकडे देण्याची आवश्यकता असेल तर अशात देऊन घ्यावा म्हणजे ते आपण मला सुचवते. बोलवलं तपासून कमी हां, मी त्याविषयी व्यासपीठावर पण सांगितलंच होतं तुम्हाला, ध्यानात राहायचं नाही म्हणून पुन्हा आठवण करून दिलं. आणि आपण आणि ते पण सभेपर्यंत जाणार नाही. आणि आता विश्वास टाकलाच म्हणलं ना मी, आणि आम्ही तुम्हाला व्यासपीठावर शब्द दिला आता. हां, एकदा विश्वास टाकला ना तुम्ही फक्त मराठीचं कल्याण करून टाका, बघा मग कसं. तुम्हाला संधी आली, परत अशी संधी आली की तुम्हाला ओबीसीचं पण काढायचं नाही. बघा संधी कशी आहे. कारण गॅझेटियर येते, गॅझेटियरच्या नोंदी तुम्हाला द्यावाच लागणार आहेत. आणि ओबीसी जरी असला तरी ते मंत्री जरी असलं तरी त्यांना नोंद म्हणल्यावर द्यावा लागणार. तसं ती संधी तुम्हाला आली, नोंद. हा बा गॅझेट द्यावं लागेल, तुमचं देत नाहीत आम्ही, पण गॅझेटियर द्यावं लागते. हैदराबादचं द्यावं लागेल, सातारा संस्थांचं द्यावं लागेल, कारण तो सरकारी दस्तऐवज. ती बोलायला जागा आहे, त्याच्यामुळे गोरगरीब ओबीसींना कळतं. राहिल्या नेत्याचा एक दोनचा विषय ते काय आता ते म्हणणारच आहेत काही. पण समजा तुमच्या शेजारी आमचं जर 3 एकरचा 7/12 तुम्हाला द्यावाच लागणार वावर आमचं. मला माझी काय त्यात आपण थोडी प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. म्हणजे हे कसं शांतपणे आपण कोण नेता येईल आपण करू. तसं आली अडचण आपण संपर्कात राहतोच आहे. पण आपण म्हणणारच नाही सर, तुम्ही अडचणी तेव्हा, सरकार अडचणी तेव्हा, किंवा आम्ही यावं किंवा ओबीसी यावं, त्यांचं त्या म्हणणारच नाही. सरकारची अडचण निवडत नाही. प्रक्रियेमध्ये काही वाटलं एखादा टेक्निकल मुद्दा तो आपल्याला रिझॉल्व्ह करता येईल. चालतं असं काही एकदम असं वॉटर राईट नाही आहे की आता इकडं हलायचं आणि तिकडे हलायचं नाही, असं काही नाही. काय बोलता होता आपण मला म्हटलं पात्र नको लगेच बदलून हो, 2-3 शब्द बदललेच लगेच. आणि आणखीन काय असेल यांचं म्हणणं तर काय ते येऊन सांगतील बदलून घ्यावा. आणि पण हे विषय तुमच्यासाठी परत परत ते सांगतो इतका सोपा आहे. गॅझेटियर सरकारी दस्तावेज म्हणून लोड नाही द्यायला. तुमच्यासाठी सोपी प्रक्रिया आहे. म्हणजे सगळं मनं जिंकता येते, सगळ्यांचे मनं धरून मनं जिंकता पण येते. आणि ते असून मिळालं म्हणलं चीड वाढायला लागली समाज. आणि मी सांगतो ना 50 बऱ्याच संभ्रम निर्माण नका करू. जरी काही उलटीली चुकलं असेल तर आम्ही समाजासाठी आहेत. आणि त्या माणसानं, एवढ्या मोठ्या माणसानं व्यासपीठावर शब्द दिला की चुकल काही एखादा अर्धा शब्द तर सुधारणा करू ना, JR मध्ये सुधारित तरी बरोबर सुरू. काय तुम्ही राजकारण कशात व्यस्त का? आपल्या लोकांना सगळ्या बोलून कशा करतात, सगळ्या लोकांना नाव आणते नाही चर्चा करू. आता आपण पुढे गेलेलो आहे ना, मग चुकीचं बरोबर काय ते काय ठरविल ना. बरं, जरी सरकार चुकलं, मी समाज सोडून सरकार कोण कसं बोलन मग? मी समाजासाठी सरकारला सोडून देऊन सरकारला धारेवर धरील ना. काही नका करू, बस आमचं तेवढंच म्हणणं आहे. हे सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेट कल्याण करून टाका लोकांचं, बस. काळजी घ्या, तब्येती सातत्याने घ्या. डॉक्टर साहेब नाही, मी काळजी घेतो, मी बिंदास्त आहे त्या दिवसावर. एक तर रेकॉर्ड आला आधीच आमचा रेकॉर्ड, आमचं आरक्षण असून आंध्रात नोंद आमचं होतं. महाराष्ट्र सरकार इकडं असून आमची नोंदच नव्हती. कमीत कमी काल ते तुम्ही आले किंवा शिंदे साहेब असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील, यांच्यामुळे कमीत कमी ते JR होऊन अधिकृत रेकॉर्डला तरी आमचं गॅझेट आलंय आताशी 75 वर्षात. आम्ही काय त्या दिवशी 3-4 दिवस मुख्यमंत्री आम्ही रात्री बसायचो, चर्चा करायचो. हळूहळू मार्गाने घेत गेला त्यांनी. मग ह्या गोष्टी केल्या पाहिजे, कशा करायच्या त्यांनी सांगितल्या, त्याप्रमाणे बरोबर ते होत गेलं. बरोबर म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा बारकाईने लक्ष घातलं. आणि याच्या आधीच लक्ष घालायला पाहिजे बारकाईने. बारकाईने लक्ष नाही घालत, मोठे निकाल करतात सगळं ते आपला गैरसमज असतो करतात. पण आम्हाला संडास लागलं करतात आधीच बारकाईने लक्ष घातलं आता होती नाही. त्यांची भूमिका पहिल्यापासून चांगली. आता मी इतक्या वर्ष काम करतो, 3-4 वर्षापासून. आम्ही चांगलंच म्हणतात ना, मग पण आमचं व्हायना म्हणतं ना. हे प्रॉब्लेम आता तुम्ही आल्यामुळे जुळलं रस्ता ते. आता कसं काय जुळलं कुणाला माहित, पण जुळलं. खड्डे भरून निघले डांबरी. तुम्ही व्हायला हे म्हणताय हेच महत्वाचं राहतं. म्हणजे आता मुख्यमंत्री साहेबांनी दादांच्या भरोश्यावर समिती करून केलं. समाजाची सरकारबद्दलची चांगली भावना यांच्यामुळे झाली, हे खरं आहे. पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे. अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुणबी गॅझेटियरच्या आधारे हे करणं गरजेचं आहे. मग मात्र मन जिंकली. आता सध्या तर समाजात एकदम आनंद आहे. प्रक्रिया सुरू करून दिली. काय तुम्ही जसं आपण पुढे जाईल, आपली जी काही मंडळी 2-3 आपण सांगताय, त्याच्याशी काही वाटलं तर ते संपर्क करून आपण दुरुस्त करून देऊ.
होतात भेटायला आलो फक्त ते त्यांना सांगा आपल्या जाऊ नका मला बोलायचंय मला होतात खूप शुभेच्छा धन्यवाद त्यांना म्हणा, नादरी, ते आपल्या अभ्यासाकडनं म्हणा बसून राहा जाऊ नका म्हणा. बसून राहा म्हणा आज काही कामानिमित्ताने मी संभाजीनगरला आलो होतो आणि पाटलांच्या तब्येतीत चौकशी करावी कारण 7-8 दिवस त्या आंदोलनामुळे त्याची तब्येत खालावली होती. आम्हाला सगळ्यांना चिंता होती पण मला त्यानिमित्तानं आज त्याची परत भेट झाली. त्याने आता विनंती केली तर तब्येतीची काळजी घ्या, त्यांच्या मागण्यांची काळजी सरकार करते आता, त्यामुळं आता काळजी घ्यावी अशी त्यांना आता विनंती केलेली आहे. मला वाटतं एक चांगली प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यातून एक चांगल्याच पद्धतीने उद्याचे निकाल येतील अशी मला खात्री आणि त्यांना तुम्ही एकमेव मंत्री आहात ज्यांना त्यांचे उपोषण सोडवताना दुसरी चक्कर मारावी लागली नाही. मात्र तुम्ही जो GR दिलाय त्यावरनं संभ्रम निर्माण काही लोक म्हणजे संभ्रम निर्माण होतोय का आणि होत नसेल तर तो आणि होत असेल तर तो का केला जातो? असं आहे की एक प्रामाणिक भूमिकेतून एखादी गोष्ट जर केली तर त्याला मला वाटत नाही की काही पुन्हा चर्चेची आवश्यकता राहते. राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि सातत्यानं या प्रक्रियेमध्ये जे काही आवश्यक ज्या गोष्टी करायच्या निर्णय करायचे तर त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या चर्चा करून मार्ग आपण बऱ्यापैकी निघाला आहे. तर मला असं वाटतं की आता निर्णय सरकारने केल्यानंतर त्याच्यावर काही मंडळी भाष्य करताय याचं मला मनस्वी दुःख आहे. कारण शेवटी ही काही मोठ्या संघर्षातून आता काही गोष्टी आपण मिळालेल्या आहेत. केवळ 4 भिंतीमध्ये बसून त्याच्यावर टीका टिप्पणी करणं काही उचित नाही आहे. काही संभ्रम असतील तर त्यांनी म्हणजे मी त्या उपसमितीचा अध्यक्ष आहे, माझे कधी दारं खुले आहेत त्यांच्याकरता. ज्यांना शंका असेल त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, त्यांना काय या GR-बद्दल शंका असेल ते बोलावं. पब्लिक डोमेनमधून जाऊन जाहीरपणे काही लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं कारण नाही. आता 5-6 दिवस आंदोलन चालू होतं त्यांनी स्टेज व्यासपीठावर जाऊन बोलायला हरकत नव्हती की आम्हाला हे मान्य नाही आहे, तिथं दुरुस्त करता आले असतील. किंवा मी 5-7 दिवस आमची उपसमिती मुंबईत रोज बैठका होत्या आमच्या उपसमितीच्या, कधी मला विनंती केली नाही किंवा विनंती करण्याची गरज नाही, आम्हाला भेटायला यायचं आहे, आम्हाला चर्चा करायची आहे. आम्ही कधी नकार दिला नाही. काही त्रुटी आहेत का ज्या त्रुटीवर आता सुद्धा म्हणाले की आपण बसूयात परत म्हणून ते टीका करतायत? आमच्या त्रुटी कुठल्याच त्रुटी नाही आहेत, पण अंमलबजावणी करताना जर वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला पुढे मग करावं लागेल तर आम्ही तयार आहोत ना. बरं, हे सगळे विचारपूर्वक आपण निर्णय केलेला आहे आणि मला वाटतं समाज बांधवांसमोर आपण सरकारची भूमिका मांडली आणि कमिटमेंट दिलेली आहे. हे मत देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हा जो GR काढलेला आहे आरक्षणाविषयीचा तो सरसगटसाठी नाहीच आणि DCMची पण तीच भूमिका होती एकनाथ शिंदे की पण आणखी तेच थोडा वेळ लागेल. असं आहे की लोकांना एकदा समजू देत काय तो GR आहे, तर काय त्याच्यात काय फलनिष्पत्ती होणार आहे. एकदा कामाला सुरुवात झाली की मग लोकांना जे अभिप्रेत ते समजेल. आता नाही कोणी संभ्रमात नाही. मी त्या समितीचा अध्यक्ष म्हणून सांगतो, कोणी संभ्रमात नाही. पण मुख्यमंत्री असं म्हणाले की सरसकट होत नाही असं. प्रश्न असा आहे की गॅझेटियरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे कारवाई करते ठरलेलंच आहे. ते काही तुमच्यात माझ्या इच्छेचा प्रश्न नाही ना. ज्या गोष्टी जिथं रेकॉर्डवर आहे तर ते काही तुम्ही नाकारणार नाही ना. पण मला वाटतं याच्यावर आता आणखीन फार काय की म्हणजे आंदोलनात सहभागी व्हायचं नाही, चर्चेत सहभागी व्हायचं नाही आणि सरकारने निर्णय केल्यानंतर त्याच्यावर टिप्पणी करायची. आता हा मला वाटतं या मंडळींनी माझ्या मित्रांना आमच्या समाजाचे आव्हान आहे की आपण पुढे थांबवलं पाहिजे. आय ओपन टू डिस्कशन. केव्हा तुम्ही आमच्याकडे मंत्रिमंडळातले सहकारी पण नाराज आहेत असं पण चित्र आहे. नाही मला माहिती, पण शिंदेसाहेब असं म्हणतात की एका GR-ने प्रश्न सुटत नाही. ते सांगतो ना, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. इतक्या वर्षाच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारने पाऊल टाकलेलं आहे. जशा पुढे अडचणी येतील तसं आणखी त्या दुरुस्त करता येईल. काही आणखीन पुढे मार्ग काय दिसतो का.
कारण किती वर्ष झाले आपण बांधतो या विषयामध्ये. आणि उलट मला मी सकाळी भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोललो, ज्येष्ठ नेते आहे. आज राज्यामध्ये ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण देताना त्यामुळे मराठा समाजाने पुढाकार घेतलाच ना. मराठा समाजानेच पुढे आरक्षण द्यायला ओबीसी सुद्धा काही बाहेरून तिकडून आलो होतो. म्हणून मला वाटतं आता ओबीसी मराठा असं करण्यापेक्षा आता ज्या ज्या लोकांचे त्यांचे अधिकार आहेत ते आपण द्यायला निघालेलो आहोत. सगळ्यांनी मला वाटतं प्रत्येकाने एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे अशी भावना आहे. पण सरकारनं फसवणूक केली अशी आता चर्चा सुरू झाली. त्यांना काय सोशल सांगा? मीडियावर तर कोणी केली? सगळे सोशल सरकारने मीडियावर फसवणूक सगळे केली, लोक सगळ्यांनी सरकार- फसवणूक. बरेच ज्याला अभ्यासक पण वाटतं बोलतात. ज्यांना वाटतं त्यांना मी काय करू शकत नाही. ज्यांना संधी होती मत प्रदर्शित करायला त्यावेळी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांना मला त्यांना प्रश्न विचारायला तुम्हाला कोणी थांबवलं का? त्यावेळी सरकारी चर्चेदार काही बंद केली तुमच्याकरता. तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही जर काही भाषणं केली असती, मतं मांडली असती, ती काही पाटलाने काही तुम्हाला नकार दिला होता का? आता तुम्ही नंतर मतं व्यक्त करून आपली शंका व्यक्त करायच्या आणि लोकांचा भ्रम निर्माण करायचा हे उचित नाहीच आहे. तरी माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे, सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय, की तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला. एनी टाईम मी काही दरवाजे बंद केलेले नाही. समाजाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहू नये हीच भूमिका माझी आहे. संजय राऊत एक प्रश्न विचारला. संजय राऊत असं म्हणाले की हे शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस आंदोलन हे याच्यासाठी केले फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी. मला वाटतं त्यामुळे संजय राऊतांना तुमच्या माध्यमातून त्यांना काहीतरी काम द्यावं चांगलं. म्हणजे काय होईल, महाराष्ट्राचं काहीतरी जरा बऱ्यापैकी बरं होईल. त्यांना जरा मला वाटतं आता सध्या सरकार नसल्यामुळे पक्ष संपल्यामुळे आता त्यांना काहीतरी मला वाटतं काम देण्याची गरज आहे. नाही, असं आहे की तुम्ही मला वाटतं तुम्ही सुद्धा पत्रकार नेत्यांचे कोचिंग क्लास घेण्याची गरज मला वाटतं. जरांगे साहेबांचं मत चांगलं आहे संजय राऊतांचं. जरांगे साहेबांचं पुढे वाईट नाही. रोजगार दिला नाही. पाटील साहेबांकडे घ्या. हे बाई वेळ किती आपला? आता चालतं ना त्यांचं. आले खाली करा त्याला. अरे ताकद लावा थोडी.